नमस्कार. मी जयवंत. आज काय झालं सांगू का? आज श्रावण सोमवार असल्यामुळं देवदर्शनाची खूप इच्छा झाली. दिगूला फोन केला आणि म्हटलं गाडी घेऊन ये, आपण बाळूमामाला जाऊया. मग दिगू लगेच 4 व्हीलर घेऊन आला. आम्ही दोघं चाललो इथून. मस्तपैकी 4 व्हीलरमधून जात होतो. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे काय झालं, गारगोटी रोडला आम्ही थोडासा बायपास घेतला. उत्तरमधून गेल्यानंतर धामणी मार्गे जायला चालू केलं. धामण्यामध्ये काय झालं, उत्तरमध्ये आम्हाला शाळेच्या मुली भेटल्या. त्याने हात केला आणि आम्हाला म्हटले की आम्हाला इथंपर्यंत लिफ्ट द्या. त्यांना जायचं होतं बेलेवाडीला. मग बेलेवाडीला आम्ही तर जात नव्हतो, धामण्यातच जात होतो. त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला धामण्यामध्ये सोडू शकतो. त्या म्हटल्या ठीक आहे. मग काय झालं, आम्ही त्यांना घेतलं आणि गाडीतून चाललो. एकूण 5 मुली होत्या. आम्ही दोघं आणि त्या मुली पाठीमागे बसल्या होत्या. तर बघा, बसल्या बसल्यास त्याने काय म्हटलं माहिती आहे का, तर दोघी कुरकुरे खात होत्या. शाळा सुटल्यानंतर कुरकुरे खात होत्या आणि त्यातली एक दुसऱ्या मुलगीला म्हटली घे तुला पण. तर ती म्हटली निर्जय उपवास पकडलाय का, तर राखी बांधून घेऊ देत म्हणून निर्जय उपवास पकडलाय म्हटली. बापरे, प्रचंड शॉकिंग होतं ते. तर आम्ही आपलं चालू होतो. त्यांना धामण्यामध्ये सोडलं आणि आमच्या गाडीचा दरवाजा त्या मुलींनी उघडला होता. तो बंद करतात न करतात तेवढ्यात अजून एक दुसरा शाळेचा मुलगा घुसला गाडीमध्ये. घुसला म्हणजे काय, तर आम्ही त्याला येतोस काय, कुठं चाललाय, येणार आहेस काय, काही न विचारता तोच शाळेच्या मुली उतरल्यात म्हटल्यानंतर तो पण शाळेचा मुलगा आहे म्हणून घेतील असं म्हणून तो पण आमच्या गाडीमध्ये शिरला. आम्ही हसायला लागलो, तोही हसायला लागला. आम्ही त्याला धामण्याच्या स्टॉपवरती सोडलं. म्हणजेच धामणेपासून गारगोटी रोडला जो रोड जातो त्याच्या तिथून त्याला धामण्याच्या गावामध्ये पुढे डोंगरावर चलत जायचं होतं. त्याला तिथं सोडलं. तर तिथून सोडल्यानंतर आम्ही गेलो गारगोटी मार्गे मोरगुडमध्ये आणि मोरगुडमधून आम्ही बाळूमामाला गेलो. बाळूमामाला गेल्यानंतर मस्तपैकी दर्शन झालं. मामांचा भंडारा लावला. मामांना नमस्कार केला. तिथून मामांच्या बाजूलाच असलेलं एक दत्त मंदिर आहे छोटंसं, तिथं देखील आम्ही नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर तुम्हाला सांगतो खूप छान वाटलं, अगदी मन प्रसन्न झालं. मग तिथून आम्ही गेलो दिगूच्या मावशीकडे, म्हणजेच माझ्या बहिणीकडे. तिथे गेल्यानंतर आम्ही चहा घेतला, मस्तपैकी आराम केला. दिगू गाडी चालवून कंटाळला होता. मग आम्ही तिथं थोडंसं थांबलो. मग दिगूच्या मावशीने विचारलं चहा करू का, पोहे करू का, जेवण करणार का, अमुक काय तमुक काय. मी म्हटलं आम्ही आता चलतो. आम्ही बाय बाय केलं आणि आम्ही निघालो. तिथून आलो परतीच्या प्रवासाला. तर थोडंसं आल्यानंतर आणखी काय म्हणत आलं काय माहीत. आता म्हटलं मेतके म्हणून एक ठिकाण आहे, तर तिथं पण बाळूमामांचं मंदिर आहे, तिथं पण जाऊन आपण दर्शन घेऊन येऊ. मग आम्ही निघालो मेतक्याला. कापशी मार्गे आम्ही मेतक्याला गेलो आणि तिथं मस्तपैकी मामांचं दर्शन घेतलं. परत तिथं त्याने आम्हाला भंडारा लावला. तिथे एक खांब आहे आणि असं सांगितलं जातं की तो जो खांब आहे तो फार पूर्वीपासून बाळूमामांच्या अस्तित्व, बाळूमामा जेव्हापासून होते तर तेव्हापासून तो खांब तिथं आहे. आणि त्या खांबाला जे काही तुम्ही सांगाल ते बाळूमामांना ऐकायला जातं आणि तसं घडतं. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, मनात तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात वगैरे, हे ऐकलेलं होतं. याआधी मी भेटलो होतो. मग काय, गेल्यानंतर खांबाला आलिंगन दिलं, भेटलो, कडकडून भेटलो. मामांना सांगितलं मामा अशीच तुमची भेट कायम भेटत राहू द्या, होत राहू द्या. मग झालं, प्रसादासाठी काही घेतलं तिथून आणि आम्ही पुन्हा निघालो. निघतानाच काय झालं, एका ठिकाणी आईस्क्रीमचा स्टॉल होता. दिगूना आणि मी आईस्क्रीम घेतलं आणि खात खात चाललो होतो. तर तिथून निघालो आम्ही आणि मग काय, आम्ही पोचलो उत्तूरमध्ये.
उत्तूरमध्ये पोचल्यानंतर दिगूला म्हटलं आपण जरासा नाश्ता करूया. काय सकाळचं वडापाव खायचा आहे का तुला? तर दिगू म्हटलं चालेल. मग म्हटलं नको, आपण आता नाश्ता करूया. मग आम्ही गेलो द्वारका हॉटेलमध्ये. तिथंच एक उत्तूरच्या स्टॉपवरती एक द्वारका नावाचं नवीनच हॉटेल झालेलं आहे आणि साऊथ इंडियन नाश्ता वगैरे वगैरे भेटतं तिथं. तर तिथे गेल्यानंतर ना एक डॉबरमॅनसारखा एक कुत्रा बाहेरच असा स्टॅच्यू बनवलेला होता. आणि तो कुत्रा पाहिल्यानंतर एकदम मस्त वाटलं मला. म्हणजे चला आपण त्याच्याबरोबर सेल्फी काढूया वगैरे असं वाटलं. सेल्फी मी नाही काढली. दिगूला मला घेऊन गेला तिथं. तर तिथं थोडंसं वरती बघितल्यानंतर अशी पाखरं बनवलेली होती. पी पाखरं खूप छान होती ती. अजून थोडंसं पुढं जातोय तर काय हत्तींचे मुखवटे असे लावलेले होते. खूप छान डिझाईन केलं होतं. काउंटरवर गेल्यानंतर तिथं बघितलं तर तिथं एक असं श्रीकृष्णाची मूर्ती अगदी बैठकी बसल्यासारखी अशी तिथं बसवली होती आणि अशी वस्त्र वगैरे त्याच्यावरती टाकलेली होती. अजून थोडंसं पुढं गेल्यानंतर गाय आणि वासरू असं देखील तिथं डेकोरेशन केलेलं होतं. तर एकदम म्हणजे लक्झरियस असा लुक त्याने दिलेला होता. द्वारका नावाप्रमाणेच अगदी त्या हॉटेल सुंदर असं सजवलेलं होतं. मग काय दिगूनं ऑर्डर दिली आपली. मी पावभाजीची ऑर्डर दिली. मस्तपैकी ताव मारला आणि आलो घरी. घरी म्हणजे काय झालं, तिथून गाडीत बसतोय तोपर्यंत आम्हाला परत एकदा लिफ्टसाठी विचारलं गेलं, आदिराला सोडताय का? ठीक आहे म्हटलं, चला किती आहे? तिघीजण आहेत. तर 3 लेडीज होत्या. पुन्हा त्यांना घेतलं आणि परत त्यांना आजऱ्यामध्ये ड्रॉप केलं. त्या म्हटल्या पैसे सांगा दादा, पैसे तरी घ्या. म्हटलं नको पैसे, म्हटलं आज आज आमची सेवा चालू आहे. मग झालं, त्यांनाही सोडलं आम्ही आणि मग आलो. आमचे 1-2 मित्र होते आजऱ्यामध्ये. म्हटलं 4 दिवस झालं, आता मी पण ऑफिसला गेलेलो नव्हतं ना, तब्येत ठीक नव्हती. मग म्हटलं चला त्यांना पण आपण भेटून घेऊ. मग त्यांना भेटलो, गप्पा मारल्या आणि मग दिगूनं मला घरी सोडलं. मग घरी आल्यानंतर घरच्या बाप्पाला नमस्कार केला, धूप दीप वगैरे दाखवलं आणि मग जेवायला बसलो. आईने मस्तपैकी सोमवार म्हटल्यानंतर आपलं ते असतं ना, काय म्हणतात ते, हां, अळवाचं पतपतं. हां, अळवाचं पतपतं केलेलं. मग मस्तपैकी ताव मारला आणि आत्ता मी तयार झालो आहे झोपायला. तर तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो आहे. तर मित्रांनो, आज काय झालं सांगू का? असा एक व्लॉग इथून पुढे येत राहील. माझ्या आयुष्यातल्या काही छोट्या मोठ्या घटना असतील, काही प्रेरणादायी असतील, काही कष्टप्रद असतील, काही अडचणी असतील, तर अशा काही गोष्टी माझ्या या व्लॉगच्या माध्यमातून आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न करेन. तर या गोष्टी कशा वाटतात? तुम्हाला आवडतील का? आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कालची पण एक गोष्ट मी पोस्ट केली होती, तर तीही कशी वाटली पहा. ती नक्की ऐका. आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि उद्या काय झालं हे तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.